ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे। लाडक्या बहिणीला आमिष दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे। 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता, त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे। भगिनींना पैसे देण्याचा, लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटायचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे।